नरेंद्र मोदींनी भारतीयांना सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं। पण मंडळी, इथे एक मोठा ट्विस्ट आहे। सरकारसाठी जे सोनं चांगलं आहे ते आपल्यासाठी वाईट कसं? तर आपली रिझर्व्ह बँक आरबीआय स्वतःच्या तिजोरीत टनानं सोनं साठवून का ठेवतं? नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार भारताच्या रिझर्व्ह बँकेकडे तब्बल 800 टनापेक्षा जास्त सोन्याचा साठा आहे आणि सरकार ते अजूनही खरेदी करत आहे। हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे। सरकार जेव्हा सोनं खरेदी करतं तेव्हा ते कोणत्याही लग्न कार्यासाठी किंवा कपाटात ठेवून देण्यासाठी नसतं। आंतरराष्ट्रीय नियमानुसार आपल्या देशाच्या रुपयाची किंमत बाजारात टिकवून ठेवण्यासाठी आणि जगाला भारताची आर्थिक ताकद दाखवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला आपल्या परकीय चलन साठ्यात डॉलर सोबत सोन्याचा साठाही ठेवावा लागतो। समजा उद्या जगात खूप मोठं युद्ध झालं किंवा अमेरिकेचा डॉलर कोलमडला तर अशा आणीबाणीच्या काळात हे सरकारी सोनं आपल्या देशाला वाचवण्यासाठी बॅकअप म्हणून काम करतं। 1991च्या आर्थिक आणीबाणीच्या वेळी देशाला दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी भारताने परकीय चलन मिळवण्यासाठी या सोन्याचा काही भाग गहाण ठेवला होता। पण जेव्हा तुम्ही आणि आम्ही वैयक्तिक पातळीवर सोनं खरेदी करतो तेव्हा ते बाजारात फिरत नाही। सरकारकडे असलेलं सोनं हे संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरक्षा देतं, तर आपण घरात आणून ठेवलेलं सोनं देशातून डॉलर बाहेर घालून महागाई वाढवतं। हाच तो मुख्य फरक आहे जो आपल्याला समजून घ्यावा लागेल। त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सोनं खरेदी न करण्याचं आवाहन करण्यामागचं मूळ कारण हेच होतं, जेणेकरून देशातील प्रत्यक्ष डॉलर बाहेर जाऊन रुपयावर ताण पडणार नाही।